खोटे साहेब नमस्कार. नमस्कार. सर काय सांगणार कशा प्रकारची रूपरेषा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची जी नवनिर्माण इमारत जी आहे त्याचं उद्घाटन सोहळा कशा प्रकारे साजरा करण्यात येईल? सर्वप्रथम तर मला आनंद आहे या गोष्टी सांगायला की विश्व बँकेच्या निकषाप्रमाणे यावर्षी महाराष्ट्रातल्या 305 बाजार समित्यापैकी हिंगणघाट बाजार समितीचा पहिला नंबर आला. म्हणजे मोठ्या मोठ्या बाजार समितीला मागे ठेवून हिंगणघाट बाजार समितीचा प्रथम क्रमांक यावर्षी आलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची बाब हिंगणघाट बाजार समितीसाठी आहे. हिंगणघाट बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण 21 तारखेला आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे. आणि त्याच्यासोबत शेतकऱ्यांचे जे पाल्य आहे मुलं किंवा मुली त्यांनी सेकंड इयर इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतलेला आहे. असे 95 पाल्यांना 95 मुलांना मुलींना आपण 30,000 रुपयाचा लॅपटॉप 50% सबसिडीवर देत आहोत. म्हणजे 15,000 रुपये ते देतील शेतकऱ्याची मुलं आणि 15,000 रुपये बाजार समिती देतील. त्यासोबत बैल मृत्यूचे धनादेश म्हणजे आमच्या इथे एक योजना आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये की ज्याचं बैल मरण पावला, बैल आज आता 60, 70, 80,000, 90,000 रुपयाचा म्हणजे महाग झालेला आहे आणि बैल जर मरण पावला तर त्या शेतकऱ्याचा कंबर मोडते, तर त्याला कुठतरी आपण मदत व्हावी म्हणून बैल मृत्यूसाठी आपण 10,000 रुपये प्रत्येक बैलाला देतो. तर असे धनादेश वाटप सुद्धा आहे. त्याच्यासोबत हिंगणघाट आणि समुद्रपूर तालुक्यामध्ये जितक्या जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेच्या वर्ग खोलीमध्ये जिथे पंखे नाही आहे, फॅन्स नाही आहे, तिथे असे पंखे सुद्धा आपण याच्यात देणार आहोत. दारोडा ग्रामपंचायत मध्ये स्मार्ट बोर्ड, कम्प्युटर हे सुद्धा आपण देणार आहोत. तर असा हा कार्यक्रम आदरणीय अजितदादा, त्याच्यासोबत या विभागाचे आमदार श्री समीर भाऊ पुनावार, देवळी पुलगावचे माजी आमदार माजी मंत्री आदरणीय रणजितदादा कांबळे, संजयजी खोडके साहेब आमदार अमरावती आणि सुबोधजी मोहिते माजी केंद्रीय मंत्री हे सगळे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. आपली जी एपीएमसी आहे ती मोठी तर आहेच पण प्रथम क्रमांक जे आणलेला आहे याकरिता कशा प्रकारची पायपीट आपल्याला करावी लागली, कशा प्रकारची उपाययोजना करत करत इथपर्यंत आपण पोहोचलो? कसं आहे की क्रमवारी देताना 4 वेगवेगळे निकष आहे. एक निकष आहे की तुम्ही काय सुविधा शेतकऱ्यांना देता, नंबर 1. दुसरा निकष आहे की तुम्ही भौतिक सुविधा त्या शेतकऱ्याला काय दिलेली आहे. तिसरा निकष आहे की तुम्ही कायद्याप्रमाणे काम करताय की नाही आहे. आणि चौथा निकष आहे की इतर सुविधा तुम्ही काय देता. तसं इतर सुविधेमध्ये आम्ही 1 रुपयात जेवण देतो, 1 रुपयात राहण्याची व्यवस्था राहते, मोफत बस सर्व्हिस आहे इथून बस स्टँड पर्यंत जाण्यासाठी, फळझाडाचं वितरण, असे वेगवेगळे जे समाजोपयोगी कामं आहे ते करतो. तर हे 4 निकष वर्ल्ड बँकेने म्हणजे ठरवलेले आहे आणि त्या 4 निकषामध्ये सगळ्यात प्रथम क्रमांक हिंगणघाट बाजार समितीचा आलेला आहे. मला एक सांगा, आता पावसाचे दिवस चालू झालेले आहे, पाऊस हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे, कशा प्रकारची उपाययोजना केली गेलेली आहे धान्य साठवण्याकरिता? कसं आहे की आमच्या इथे शेतकऱ्याचा माल ओला होऊ नये त्याच्यासाठी खूप मोठे मोठे शेड्स आम्ही बनवलेले आहे. एक शेड तर आमचं 95,000 स्क्वेअर फीटचा आहे. एक शेड जो सगळ्यात मोठा शेड आहे तो 95,000 स्क्वेअर फीटचा आहे. याच्या व्यतिरिक्त 7 लहान लहान शेड आहे ज्याच्यामुळे त्या शेडमध्ये आम्ही मालाची साठवणूक करतो आणि पाणी पावसावरून त्याला संरक्षण मिळते. काय सांगणार जी जनता आपल्याला चॅनलच्या माध्यमातून बघत आहे, काय एक मेसेज आपला असणार आहे? काय चॅनलच्या माध्यमातून जी जनता आपल्याला बघत आहे, कोणाच्या माध्यमातून? चॅनलच्या माध्यमातून जी जनता आपल्याला बघत आहे त्यांना काय? नाही, आमचं तर हेच म्हणणं आहे की या कृषी उत्पन्न बाजार समितीचा केंद्रबिंदू हे शेतकरी आहे.
शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या काही गोष्टी करता येते, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव जास्तीत जास्त कसा मिळवून देता येईल हा प्रयत्न आमचा नेहमी राहतो. आणि शेतकऱ्यांसोबत व्यापारी, दलाल, हमाल, मापारी, सहायक म्हणजे जे घटक या बाजार समितीमध्ये काम करतात त्या सगळ्यांकडे आमचं लक्ष राहते. आणि त्यांच्या ज्या ज्या काही अडीअडचणी आहेत, जे रास्त मागणी आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण केंद्रबिंदू हा आमचा शेतकरी असतो.